अनिल सर इथे रुजू झालेले आहेत. आमच्या समवेत एका अष्टपैलू खेळाडू मुलाला जज्जी गणना केली जाते. सूर एका फटका मारण्याच्या प्रयत्नात बॅटीची कळा घेऊन गेलेला चेंडू एसटी रक्षकाच्या हातात आणि मोठा फलंदाज बाद होत असताना दिसतो. रुपेश सारखा फलंदाजाला बाद करण्यात यशस्वी झालाय गोलंदाज संदेश. कारण की विचार केला तर अप्पास टायगर संघ कुठेतरी नाणेफेकी आल्यानंतर फलंदाजी करत असताना दिसतोय. अप्पास टायगर आज सामना खेळले होते. तो सामना नक्कीच विजय झाले होते. DS आता 11वा सामना खेळत असताना दिसत आहे. जर विचार केला तर दोन सामने नक्कीच आप्पा वारियर हा संघ कुठेतरी विजयाच्या दिशेने जात असताना दिसत आहे. आणि त्याचप्रमाणे विघ्नहर्ता संघ जर विचार केला तर तेही एक मौल्यवान संघ या स्पर्धेत खेळत असताना गोलंदाज सज्ज संदेश चौथा चेंडू नवीन फलंदाजीसाठी सज्ज झालाय. दीपेश सन्मान दिलाय फक्त आणि फक्त एका धावेवर नक्कीच समाधान मानावं लागते. पिवांचं षटक प्रगतीपथावर असताना चार चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावं लागते 3-1. मोहरा बाद. सुरेख गोलंदाजी संदेशच्या माध्यमातून सुरेख चेंडू नक्कीच उचली घेत केलेला चेंडू जाते घोषित स्वरूपात एका धावसंख्येमध्ये भर. एकापेक्षा दुसरं काही होऊ शकत नाही कारण की अकुळ खेळ मैदान तोपर्यंत एका धावेवर नक्कीच समाधान मानावे लागते. धावसंख्या 4 या आकड्यावर येऊन पोहोचलेले. जर विचार केला तर अजून आपल्याला 4 सामने खेळवायचे आहेत. तर स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. सुरेख गोलंदाजी पंचांचा इशारा आलाय. ओव्हर समाप्त. 6 चेंडूंचा खेळ झालाय. 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5-1. मोहरा नक्कीच बाद करण्यात यशस्वी कामगिरी केली. ती संदेशा गोलंदाजाने आतापर्यंतचा विचार केला तर आजच्या रजनीमध्ये आजच्या दिवसामध्ये सुरेख कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटली. पिवनचं षटक सुरेखरित्या टाकलं गेलं. आतापर्यंतच्या सत्रामध्ये उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक. कितपत धावसंख्या मोजतात बघितली जाईल गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज असताना आणि फलंदाजी मार्फत फलंदाज रुपेश, दीपेश आणि राहुल. किरण उर्फ KP गोलंदाजी मार्फत सज्ज असताना या आधीच्या सामन्यात सुरेख कामगिरी त्यांनी केलेली होती. षटकार चौकाराची आतिषबाजी गोलंदाजी सुरेख केली होती. तोच तो KP पुन्हा एकदा सज्ज झालाय. कशा प्रकारे कामगिरी करतो बघितले जाईल. KP 1 चेंडूंचा खेळ झालाय. 1 चेंडूवर 1 धावसंख्या नक्कीच दिली गेली. त्यांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आतापर्यंत 6 या आकड्यावर येऊन पोहोचलेली आहे. फिरकावलेला चेंडू एसटी रक्षकामागे धावत असताना नक्कीच पूर्णपणे प्रयत्न केला गेला एसटी रक्षकाकडनं पण अयशस्वी झाला. तोपर्यंत एक्क्या दुक्क्याने का होईना अप्पास टायगर हा संघ या स्पर्धेत नक्कीच चांगली खेळी करत असताना दिसतोय. आतापर्यंतचा विचार केला तर 8 चेंडूंचा खेळ झालाय. 8 चेंडूंमध्ये 7 धावसंख्या संघाच्या खात्यात आणि 1 मोहरा नक्कीच बाद होऊन तंबूच्या रस्ता परतून लावलाय. प्रथम गोलंदाजी करणारा संदेशा गोलंदाजाने त्यात केलेला फटका एकदा पूर्ण दुसरा धावसंख्येचा प्रयत्न होतो का नाही आणि नक्कीच चांगली कॉलिंग येथे पाहायला भेटली फलंदाजांकडनं. कारण की नक्कीच नॉन स्ट्राईकचा फलंदाज ज्यावेळी दीपेश फलंदाजीसाठी सज्ज राहुल याने सुरेखा कॉलिंग दिली दीपेश फलंदाजाला आणि नक्कीच दीपेश आता फलंदाजी मार्फत सज्ज असताना फिरकवण्याचा प्रयत्न
पण कुठेतरी पूर्णपणे दाद मागितली, अपील केली गेली फलंदाजां क्षेत्ररक्षकाने. आणि नक्कीच दोन्ही पंच सलामुसरा करत असताना दिसतील, कारण की आजच्या दिवसाचा विचार केला तर एक नावाजलेले पंच रोशन कुंभार, त्याचप्रमाणे प्रसाद शेडेकर सर, त्याचप्रमाणे आकाश सिंग सर आणि गडी बाद सुरेख नमुना पाहायला भेटते पंचांकडनं. कारण की विचार केला तर इथे सर्व प्रेक्षक नक्कीच आतुरता पाहत होते पंचांच्या इशाऱ्याची. आणि नक्कीच पंचांनी बाद दिले या खेळाडूला. बॅटीची एज लागून नक्कीच गेली होती यष्टीरक्षकाच्या हातात, तोपर्यंत कुठली यष्टीरक्षकांनी चुकी केली नाही आणि गडी बाद झाला. चौथा चेंडूला मोहरा बाद झाला. तो दीपेश कुठेतरी नाराज होत असताना आपल्या खेळीवर आणि आता विचार केला तर राहुल सिनियर, राहुल ज्युनियर असे दोन्ही खेळाडू खेळत असताना पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा मोहरा बाद. तू चल मी आरव या स्थितीत राहुल. कारण की विचार केला तर दीपेश बाद झाला होता, त्यानंतर कुठेतरी राहुल याला खेळी सांभाळायची होती, पण दीपेश राहुल यालाही चेंडू काही कळू शकला नाही. बॅटीची एज घेऊन गेला, चेंडू जातो या यष्टीरक्षकाच्या हातात. यष्टीरक्षकांनी कुठली चुकी केली नाही आणि बघता बघता दुसरा मोहरा बाद झाला आताच्या सत्राला. आणि विचार केला तर आतापर्यंत सुरेख कामगिरी केपीच्या माध्यमातून पाहायला भेटली. 5 चेंडू फेकले, त्यामध्ये 3 धावसंख्या दिली, 2 मोहरे बाद केले. हॅट्रिकची संधी साधतो का नाही बघितली जाईल शेवटच्या चेंडूला. केपी उर्फ किरण कुठेतरी गोलंदाजी करत असताना रिदम चुकलं केलं. या गोलंदाजाचं कुठेतरी रनिंग मध्ये कुठेतरी अडथळा निर्माण झाला, कुठे तरी यशस्वी झाला होता. पुन्हा एकदा फेकण्यासाठी चेंडू सज्ज झालाय. हॅट्रिकची संधीचं सोनं करतो का नाही, हॅट्रिकची संधी असेल आणि या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक नक्कीच साध्य केली जाते. दुसऱ्या हॅट्रिकचा मानकरी ठरतो किरण उर्फ केपी. या स्पर्धेत दुसरी हॅट्रिक साध्य करत असताना या स्पर्धेत पहिली हॅट्रिक नक्कीच साध्य केली होती ज्या गोलंदाजाने मेडन टाकली होती आणि 3 मोहरे बाद केले होते. अरविंद बाद झाला आणि अरविंद याची जागा भरून काढण्यासाठी आत्ताच टायगर संघाचा फलंदाज सज्ज होते. नौका फलंदाज. 6 चेंडूचा खेळ समाप्त झाला होता संदेशच्या माध्यमातून. त्यावेळी धावसंख्या आली होती 5 आणि 1 मोहरा बाद झाला. द्वितीय षटक टाकलं किरण उर्फ केपी आणि 3 धावसंख्या देऊन शेवटच्या 3 चेंडूला 3 मोहरे बाद केले आणि संघाची धावसंख्या टोटल 8. वैयक्तिक पहिल्या संघाचं शेवटचं स्लॉगवरचं षटक गोलंदाजी मार्फत गोलंदाज प्रणय, ज्याने आजच्या दिवसात सुरेख कामगिरी केली. तोच तो प्रणय पंचांच्या उजव्या हाताने मारा करत असताना पंचांचा इशारा नक्कीच आला. वाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्या टोटल क्रिकेटच्या सत्राचा विचार केला तर 42 नियम आपल्याला या क्रिकेटच्या सत्रामध्ये पाहायला भेटतात. त्याच सत्रामधील क्रिकेटच्या नियमामधील 24 क्रमांकाचा नियम म्हणजे व्हाईट बॉल, अतिरिक्त धावसंख्या. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने टोला चेंडू क्षेत्ररक्षण तिथे सज्ज. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि चांगली रनिंग येथे पाहायला भेटते दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. एक्क्या दुक्क्याने का होईना संघ खेळाडू आपल्या संघासाठी 1 ते 2 धावसंख्या नक्कीच मोजत असताना धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये डबल 1 11 या आकड्यावर येऊन पोहोचलेली आहे. फिरकवण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फळीचा काही संपर्क होऊ शकला नाही. चेंडू झाला निर्धाव, चेंडू झाला डॉट. अशा प्रकारे विचार केला तर 3 षटकांचा खेळ झाला. उर्वरित 3 षटकांचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाजी मार्फत प्रणय. चौथा चेंडू सुरेख चेंडू, सुरेख फटका, 1 बाउन्स आणि चेंडू जातो या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषेलगत चौकात. 4 धावसंख्या. धावसंख्या 15. उर्वरित
सुरेख फटका, पुन्हा एकदा उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षण सज्ज आणि तू मे चेंडू जातो सीमा रेषेलगत चौकार. जेथे फलंदाजाला बाद करण्याची संधी होती तेथे एकही क्षेत्ररक्षक ती झेल पकडू शकला नाही आणि त्या झेलीचा परिणाम नक्कीच चौकाराच्या दिशेने पाहायला भेटला. आणि बघता बघता 4 धावसंख्येमध्ये धावसंख्या फरकावं लागते ती 19 धावसंख्या. म्हणजे जर पहिलं षटक 5 धावसंख्येचं, दुसरं षटक 3 धावसंख्येचं आणि स्लॉगवरचं षटक कुठेतरी मागणं असताना जर विचार केला तर आतापर्यंत 10 ते 11 धावसंख्या नक्कीच या ओव्हरमध्ये आलेल्या पाहायला भेटल्या. डॉट चेंडू नक्कीच पाहायला भेटते. 5 चेंडूंचा खेळ झाला. शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटच्या चेंडूमध्ये कितपत धावसंख्या मोजतात बघितली जाईल. फलंदाज जर विचार केला तर पूर्णपणे स्टंपाच्या बाहेर उभे राहून सुरेख फटका, देखना शॉट, क्लासिक फटका, चेंडू जाते आउट ऑफ द पार्क. रेषेलगत षटकार. 6 धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या फरकावं लागते ती 18 चेंडूच्या समाप्तीनंतर 25 आणि विजयासाठी गरज असेल ती 26. कुठेही जाऊ नका, पाहत राहा SMPC प्रीमियर लीग 2025. रनला जाणारा सामना विघ्नहर्ता 11 बना आप्पा टायगर संघ. 18 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 26 धावसंख्येची. तोपर्यंत पाहत राहा SM प्रीमियर लीग 2025. तर यानंतरचा होणारा सामना भराडी माता चव्हाणवाडी विरुद्ध DS 11 संघ. तर शेवटचा सामना असेल या साखळी फेरीतील. चला स्पीडअप करा प्लीज. शेवटचा सामना असेल भराडी माता चव्हाणवाडी बना DS 11 संघ. संघांच्या कर्णधाराला विनंती असेल नाणेफेकीसाठी यावे. इथे संघांचे कर्णधार भराडी माता संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत स्कोरिंग साठी. चला DS 11 संघ. DS 11 संघ चला आजच्या दिवसातील शेवटचा सामना म्हणजेच साखळी फेरीतील आजचा शेवटचा सामना राहणार आहे भराडी माता चव्हाणवाडी बना DS 11 संघ. सामना 3 षटकांचा राहील. तर स्पीडअप करा प्लीज, कारण की जर विचार केला तर आपल्याला अजून 4 सामने खेळवायचे. 2 सेमीफायनल, 1 फायनल आणि उपांत्य म्हणजेच साखळी फेरीतील शेवटचा सामना. म्हणजे जर प्रति सामन्याचा विचार केला तर अर्धा तास नक्कीच 30 मिनिटे नक्कीच जात असतील. म्हणून विचार करा, जर या स्पर्धेत आपल्याला उजेडाच्या आतमध्ये सामना संपवायचा असेल तर आपल्याला पटापट सामने संपवायचे लागतील. तर नाणेफेकी करून घ्या. चला 18 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज. 18 चेंडू 26 धावा, 26 धावा, 18 चेंडू. चला थँक्यू. विघ्नहर्ता बना आप्पा टायगर. प्रथम विघ्नहर्ता या संघाने गोलंदाजी स्वीकारली होती. गोलंदाजी करत असताना अपोजिट संघाला 26 धावसंख्येवर रोखला आणि आपल्यासाठी 27 धावसंख्येचं टार्गेट सेट करून फलंदाजी वाटपात सज्ज झाले. ते विघ्नहर्ता संघ कशा प्रकारे 27 धावसंख्येचा पाठलाग करता बघितले जाईल आताच्या रजनीमध्ये. 18 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज. जर सरासरीचा विचार केला तर 9च्या सरासरीने खेळावं लागेल ते विघ्नहर्ता या संघाला. पहिला चेंडू T1च्या षटकातील पहिला चेंडू मारा करत असताना गोलंदाजी मार्फत रुपेश टू किरण नक्कीच आपल्या संघाला
किरणाची आशा उजळीत करून देतात का नाही बघितले जाईल फलंदाजी मार्फत किरण. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू सुरेख फटका लगावला गेला. क्षेत्ररक्षण त्यामागे धावत असताना एक धाव पूर्ण, दुसरा धावसंख्येचा प्रयत्न आणि चांगली रनिंग द बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून किरण आणि प्रणवच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला भेटली. दोन चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या आतापर्यंत फळकावं लागते ती 2. पहिला चेंडू डॉट झाल्यानंतर द्वितीय चेंडूला मारा करण्याचा प्रयत्न किरण यांच्या माध्यमातून झाला. उरत केपी फिरकावला चेंडू, चेंडूला दिशा दिली, चेंडू जातोय दणदण केलेत सीमारेषेला घेता चौकार आणि 4 धावसंख्या नक्कीच पाहायला भेटता. जर विचार केला तर 27 धावसंख्येचा पाठलाग करत असताना प्रति षटका माग जर 9 धावसंख्या काढल्या तरच कुठेतरी विघ्नहर्ता संघ म्हणजेच फलंदाजी करणारा संघ विजयाच्या दिशेने जाऊ शकतो. पण आप्पा स्ट्रायकर या संघालाही कमी लेखून चालणार नाही, कारण की सुरेख गोलंदाजीचा भरणा असलेला संघ या स्पर्धेत नक्कीच खेळत असताना खोदून काढलेला फटका दिशा देत असताना आपल्याला पाहायला भेटला. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न. नक्कीच या संघाचा विचार केला तर किरण उर्फ केपी याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला गेलेला आहे. संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी पूर्णपणे 100% देण्याचा प्रयत्न किरण आपल्या फलंदाजीमध्ये देत असताना 5वा चेंडू बेटा शॉट मारण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू जातो कार्पेट पद्धतीने सीमा रेषेला लागतो. 4 धावसंख्या. बघता 4 धावसंख्येमध्ये धावसंख्या फळकावं लागते ती 12 धावसंख्या. म्हणजेच 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटच्या चेंडूला कितपत धावसंख्या मोजतात बघितले जाईल किरण आपल्या फलंदाजी मार्फत. किरण याचा विचार केला तर 2 चौकार आणि दुक्क्याने नक्कीच संघासाठी योगदान देत असताना संघाची धावसंख्या 12 बिनबाद 12. शेवटचा चेंडू P1च्या षटकातील स्लो फुलटॉस टाकला चेंडू काऊ करण्याचा क्षेत्ररक्षण तिथे सज्ज. 1 धाव पूर्ण. कुठल्याही दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नसेल, कारण की त्याला माहिती आहे स्ट्रायकर रोटेट ठेवण्यासाठी आपल्याला 1 धावसंख्या काढणं कंपल्सरी आहे आणि 1 धावसंख्या काढून आपल्याला स्वतः स्ट्रायकर रोटेट करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला गेला. 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. विजयासाठी गरज असतील ती 13 धावसंख्येची. 12 चेंडू आणि 13 धावसंख्या. म्हणजेच समीकरण चेंज होत असताना दिसते. प्रति चेंडूचा विचार केला तर एकच्या धावसंख्येने नक्कीच सरासरी असलेला एखादा मोठा फटका संघाला झटकेपट विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. 2 मोठे फटके सर संघाला लगेच विजयाच्या उंबरठ्यावर आणू शकतात. काय होतं बघितले जाईल किरण ही इच्छा नक्कीच पूर्ण करतो का नाही बघितले जाईल. संघाला झटकेपट विजय मिळवून देतो का नाही बघितले जाईल. 12 चेंडू आणि 13 धावसंख्या. या आधीचाही एक सुरेख सामना झाला होता. 6 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज असताना सुरेख कामगिरी पाहायला भेटली होती. 10 धावसंख्या डिपेंड करून दिले नाही त्या गोलंदाजी करत असताना रुपेश या गोलंदाजाने. आणि नक्कीच रुपेश सारखा गोलंदाज सुरेख कामगिरी करत असताना दिसला होता. गोलंदाजी मार्फत आता सज्ज झाला तो आप्पा स्ट्रायकर या संघाचा गोलंदाज राहुल याचा पहिला चेंडू फेकला गेला. सन्मान दिला चेंडूला. तोपर्यंत कुठलीही धावसंख्या नसेल. आता समीकरण चेंज होत असताना दिसते. 11 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. स्लो फुलटॉस टाकला चेंडू, दिशा दिली, झेलची संधी आणि नक्कीच मोठा मासा गळाला लागला होता, पण कुठेतरी जाळ फाडून हा मासा निसटला आणि मोठ्या संधीचं सोनं करता आलं नाही क्षेत्ररक्षकाला. कितपत आता फलंदाजी करणारा संघ म्हणजेच किरण उर्फ आपल्या या फलंदाजीचा फायदा उचलतात बघितले जाईल. संघाला कितपत धावसंख्येवर विजयाच्या उंबरठ्यावर घेऊन जातात बघितले जाईल किरण. सुरेख फटका 2 शेर तो मैं 1.25 शेर नक्कीच दाखवत असताना प्रणय आपल्या फलंदाजी मार्फत जर
किरणची बॅट शांत झाली ही पाहिल्यानंतर प्रणय आपल्या बॅटीतून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना दिसतोय आणि ज्यावेळी प्रथमच स्ट्राईक रोटेट करत असताना दिसला त्यावेळी पहिल्याच चेंडूला षटकार मारून आपला आवाज बुलंद करत असताना प्रणय पुन्हा एकदा खेळलेला चेंडू वन बाउन्स चेंडू जाते दन 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 करीत सी रेष लगत चौकार आणि धावसंख्या फळकावी लागते ती 26 धावसंख्या आणि 27 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अजून एका धावसंख्येची नक्कीच गरज असेल गोलंदाजी मार्फत गोलंदाज फिरकावलेला चेंडू जातोय आता काय होतं बघितले जाईल घोषित स्वरूपात आणि नक्कीच एक धावसंख्येची गरज आहे अजून नक्कीच विजय झालेला आहे फलंदाजी करणारा संघ हा नक्कीच विजयाच्या दिशेने गेलेला आहे पहिला चेंडू डॉट दुसरा चेंडू एक तिसरा चेंडू षटकार चौथा चेंडू 4 नंतर एक धावसंख्या आली पहिल्या षटकामध्ये एक धावसंख्येची गरज आहे नक्कीच काय होते बघितले जाईल विजयाच्या दिशेने नक्कीच टोलेला चेंडू जाते सी रेष लगत चौकार चला चेंडू घेऊन या आणि विजयी संघ म्हणजेच आत्ता स्ट्रायकर संघ कुठेतरी पराजयाच्या दिशेने जात असताना आणि विघ्नहर्ता संघ ठरतोय आताच्या सामन्यातील एक विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी KP आणि नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी KP उर्फ किरण ज्याने गोलंदाजी मार्फत